एसटीचा प्रश्न आता सुटलेला आहे। काल स्पष्टपणे आमच्या अनिल परब साहेबांनी खालच्या वरच्या सभागृहामध्ये अतिशय समंजसपणे समजूतदारपणे भूमिका घेतली आणि आता शेवटची संधी त्यांना सगळ्यांना दिलेली आहे। जवळपास 7व्या वेतन आयोगाच्या जवळपास वेतन आयोग तेवढा नाही जवळपास आपण त्यांना नेलेलं आहे। त्यांच्या जे काही पगारवाढ केलेली आहे पूर्वीच्या पेक्षा त्याच्यात 750 कोटी रुपये वर्षाला त्याच्यातनं वाढ झालेली आहे आणि पगाराची जबाबदारी 10 तारखेपर्यंत 1 ते 31 मार्चचा पगार 10 एप्रिलपर्यंत नाही झाला तर ती जबाबदारी पण राज्य सरकारने घेतलेली आहे। तुम्ही आता प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या आधारे माझ्या तमाम एसटी कामगारांना ड्रायव्हर कंडक्टर सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आव्हान आहे की मुलींच्या परीक्षा चालू आहेत, त्यांना फार एसटीची गरज आहे। अडचणीच्या भागातून येतात त्यांना दुसरं कुठलं वाहन परवडणारं नाही आहे आणि तुमचे मागं ज्यावेळेस काहींना निलंबित केलेलं आहे काहींच्यावर ॲक्शन घेतलेली आहे त्यांना आता शेवटची संधी दिलेली आहे। आता 31 मार्चपर्यंत त्यांनी आता कुणाचंही न ऐकता कुठेही आत्महत्याचा विचार न करता आता पुढं यावं आणि एस टीमध्ये रुजू व्हावं आणि पुढं आपलं काम सुरू करावं। आता मात्र जर 31 मार्चपर्यंत नाही ऐकलं तर मी स्पष्टपणे आपल्या मार्फत त्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल। मात्र कुठं पुन्हा त्यांना वेगळी संधी मिळणार नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।